पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारींची तक्रार। हिंदू राष्ट्रावरील विधानावरून मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। डोंबिवलीमधील अनधिकृत फेरीवाले आणि आठवडी बाजारावरून शिंदेचे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। लोढा हेवंत परिसरामध्ये फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेचे प्रश्न, परिसरातील नागरिक हैराण। पुण्याच्या मुंढवात जॅकवेल पुलाच्या खाली मृतदेह आढळला। अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश। मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू। पुणेकरांनी महावितरण कंपनीचं 319 कोटी रुपयांचं वीज बिल थकवलं। कंपनीकडून ग्राहकांना वीज बिल भरण्याचं आवाहन। आतापर्यंत 7122 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। नागपुरात मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमुळे चर्चा। नागपूर ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। मुसळामध्ये जामनेर रस्त्यावर ट्रकने घेतला पेट। चालकाच्या प्रसंगावधानतेने प्राणहानी टळली। वाहनामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह सल्फ्युरिक ॲसिड असल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पुण्यामध्ये टकटक गँगचा पर्दाफाश। सिग्नलवर गाड्यांमधून मोबाईल चोरी करणारे 2 परप्रांतीय आरोपी अटकेत। 4 चाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून गाड्यांमधून चोरी करायचे। पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई। वर्षभरात 58 लाखांच्या दंडाची वसुली। पाणी विक्रेत्यांना भेसळ पाणी वापरू नये यासाठी विशेष मोहीम। आतापर्यंतच्या माहितीनुसार मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामामध्ये 65 कोटींचा घोटाळा। आणखी तपास सुरू असल्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी 10,000 कोटींनी घटल्या। पालिकेच्या मुदत ठेवी 2022 मधील 91,000 कोटी रुपयांवरून घटून 81,000 कोटी रुपयांपर्यंत आल्या। उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती।